नमस्कार, लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी। मस्त मऊसूत चमचमीत डाळ खिचडी आणि त्यावर तूप। तोंडाला चव नसेल तर गरमागरम डाळ खिचडीसोबत काकडी, कांदा, लोणचे किती भारी ना। ही खिचडी बघा मस्त दिसते ना, अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी। आणि हो, ही फक्त चमचमीत नाही बरं का, अगदी साधी आणि हलकी फुलकी खिचडी आहे। रेसिपी सोपी आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले आहे, 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे। ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। नंतर कुकरमध्ये तूप टाकायचे आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत। बारीक कट करून घेतलेला लसूण टाकायचा आहे। कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि नंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्यानंतर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपण कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेला बटाटा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर छान परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि सांबर मसाला टाकायचा आहे। सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ टाकायचे आहे। डाळ तांदूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर ते 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपण डाळ तांदूळ टाकून व्यवस्थित 1 मिनिट छान परतून घेतलेले आहे। नंतर त्यामध्ये पाणी टाकायचे आहे। पाणी टाकून झाकण लावून लो मीडियम फ्लेमवरती त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे आपण लो फ्लेमवरती कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि कुकर 10 मिनिट थंड होऊ दिलेला आहे। 10 मिनिट थंड झाल्यानंतर कुकर ओपन करायचा आहे। हे बघा, तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच मस्त चमचमीत डाळ खिचडी आपली इथे तयार झालेली आहे। तयार झाल्यावर त्यावर मस्त तुपाची धार टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे। मस्त गरमागरम डाळ खिचडी सर्व करताना कांदा, काकडी, लोणचे आणि पापडसोबत सर्व करायची आहे। खूप छान लागते। रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।